प्रश्न 2021च्या टीईटीच्या परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखायचा. विद्यार्थी मित्रांनो, जर एकेरी क्रियापद असेल, एक शब्दाचं क्रियापद असेल तर ते सारे काळ असतात. इथं खात असे हे संयुक्त क्रियापद आहे, म्हणून या वाक्यात एखादी क्रिया भूतकाळात सातत्याने जर होत असेल तर तो रीती भूतकाळ असतो. रीती भूतकाळ हे आपलं उत्तर आहे पर्याय नंबर 1चं. आता हे संयुक्त क्रियापद आहे असं सांगितले. मूळ धातू म्हणजे खा मूळ धातू आहे, त्याला त प्लस असे लावलेलं आहे, म्हणजे प्रत्यय लावलेला आहे. हे असे वरून ओळखायचं की हे रीती भूतकाळ आहे, किंवा वाक्याच्या अर्थावर म्हटलं तर भूतकाळातली क्रिया सातत्याने घडत आहे, बरोबर ना. तर एकूण 3 काळ असे आहेत की एकेरी क्रियापद म्हणजे एक शब्दाचं क्रियापद आहे ते साधे काळ असतात, बाकीचे 9 काळ आहेत ते संयुक्त काळ आहेत, बरोबर ना. आणि म्हणून इथं रीती भूतकाळ हे उत्तर येणार आहे. रीती वर्तमान काळ येणार नाही, करत असतो असा शब्दप्रयोग होईल तिथं. रीती भविष्य काळामध्ये त प्लस जाईल, करत जाईल, बसत जाईल, बरोबर ना. अशा पद्धतीने वर्तमान काळ तुम्हाला ज्या प्रकारावर विचारला त्या म्हणजे हे उत्तर नसणार आहे. पर्याय नंबर 1 उत्तर असणार आहे. बघूयात आपण पुढचा असाच प्रश्न. धन्यवाद.